नमस्कार विद्यार्थिनी मैत्रिणींनो, फ्रेडरिक विन्स्लॉ टेलर याचा सिद्धांत पाहिल्यानंतर फ्रेडरिक विन्स्लॉ टेलर यांची शास्त्रीय व्यवस्थापनाची तंत्रे याच्या अगोदर आधीच्या लेक्चरला आपण पाहिली होती. तिथून आपण सुरुवात करतोय. फ्रेडरिक विन्स्लॉ टेलर यांनी शास्त्रीय व्यवस्थापनाचा सिद्धांत मांडला आणि शास्त्रीय व्यवस्थापनाचा सिद्धांत मांडल्यानंतर शास्त्रीय व्यवस्थापनाची तंत्रे जी आहेत ती फ्रेडरिक विन्स्लॉ टेलरने मांडली. त्यातलं पहिलं तंत्र आहे कार्य अभ्यास. कार्य अभ्यासामध्ये फ्रेडरिक विन्स्लॉ टेलर असं म्हणतो की उपलब्ध कर्मचाऱ्यांना काम नेमून देण्याआधी व्यवस्थापनाकडून त्या कामाचा योग्य अभ्यास केला पाहिजे. अभ्यासामध्ये विविध क्रिया व कार्य यांचा संघटित पद्धतशीर आणि टीकात्मक मूल्यांकनाच्या मोजमापाचा समावेश होतो. कार्य अभ्यासामध्ये वेळ अभ्यास, गती अभ्यास, पद्धत अभ्यास आणि थकवा अभ्यास या तंत्राचा अभ्यास समावेश आहे. फ्रेडरिक विन्स्लॉ टेलर यांनी शास्त्रीय व्यवस्थापनाची तंत्रे मांडल्यानंतर त्याचं म्हणणं आहे की कर्मचाऱ्यांना काम नेमून देण्याच्या अगोदर कार्यात त्या कामाचा योग्यपणे अभ्यास केला पाहिजे. त्या कामाचा योग्यपणे अभ्यास करत असताना त्या अभ्यासामध्ये ते विविध क्रिया आणि म्हणजे कर्मचारी करत असणाऱ्या क्रिया आणि कार्य याचा पद्धतशीर अभ्यास करणं गरजेचं आहे. त्या अभ्यासामध्ये वेळ अभ्यास, गती अभ्यास, पद्धत अभ्यास आणि थकवा अभ्यास या सर्व तंत्रांचा समावेश केलेला आहे. त्यातलं पहिलं आहे वेळ अभ्यास. वेळ अभ्यासामध्ये एखाद्या कर्मचाऱ्यांना काम नेमून दिल्यानंतर ते काम पूर्ण करण्यासाठी त्याला किती वेळ लागतो याचा अभ्यास करणं म्हणजे वेळ अभ्यास. आपण पाहतोय पहिलं वेळ अभ्यास. वेळ अभ्यासामध्ये एखाद्या कर्मचाऱ्याने दिलेले काम पूर्ण करण्यासाठी घेतलेल्या वेळेचे निरीक्षण व नोंद करणे हे तंत्र आहे. वेळ अभ्यासाद्वारे कामाच्या प्रत्येक घटकासाठी लागणारा अचूक वेळ ठरवला जातो. दिलेल्या परिस्थितीमध्ये विशिष्ट कार्य करण्यासाठी लागणारा मानक वेळ ठरवण्यासाठी या तंत्राचा उपयोग केला जातो. एखाद्या कर्मचाऱ्याची कार्यक्षमता मोजण्यासाठी आणि कामाच्या मूल्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी या तंत्राचा उपयोग होतो. म्हणजेच काय, फ्रेडरिक विन्स्लॉ टेलर असं म्हणतो की साध्या शब्दात जर सांगायचं झालं तर फ्रेडरिक विन्स्लॉ टेलरचं म्हणणं असं आहे की एखाद्या कर्मचाऱ्यांना काम नेमून देत असताना त्या कर्मचाऱ्यांना ते काम करण्यासाठी किती वेळ लागतो याचं निरीक्षण करण्याचं हे तंत्र आहे. म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्यांना एखादं काम करण्यासाठी अचूक वेळ ठरवला दिला जातो आणि त्याच्यामध्ये कार्य करण्यासाठी लागणाऱ्या वेळेचा वेळ तपासणे गरजेचं आहे. म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याची कार्यक्षमता मोजण्यासाठी, कामाच्या मूल्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी या तंत्राचा अभ्यास करता येतो. म्हणजेच काय की एखाद्या कर्मचाऱ्यांना एखादं विशिष्ट काम करण्यासाठी किती वेळ लागतो हे मोजण्याचं तंत्र आहे. त्याला वेळ अभ्यास असं म्हणतो. म्हणजे कर्मचाऱ्यांना काम नेमून देण्यासाठी ते काम करण्यासाठी किती वेळ लागतो हे या तंत्राद्वारे आपण मोजू शकतो आणि हे मोजल्यानंतर त्या कर्मचाऱ्याची आपल्याला कार्यक्षमता मोजता येते. म्हणजे एखादा कर्मचारी ठराविक वेळेमध्ये किती काम करू शकतो त्याच्यावरनं त्याची कार्यक्षमता किती आहे हे या तंत्रावरनं आपल्याला मोजता येतं. दुसरं आहे पद्धत अभ्यास. अभ्यासामध्ये की एखादं काम करण्यासाठी नेहमीच विविध पद्धती अस्तित्वात असतात. चांगली गुणवत्ता टिकवणे आणि खर्च मर्यादित ठेवण्यासाठी विशिष्ट काम करण्याची उत्तम पद्धत शोधून काढणे व्यवस्थापकांचे अतिशय महत्त्वाचे परंतु तेवढेच आव्हानात्मक कार्य आहे. वेळ व कच्च्या मालाचा अपव्यय कमी करण्यासाठी तसेच पूर्वनिर्धारित उद्दिष्टानुसार सर्व साधनांची उपयुक्तता वाढविण्यासाठी या तंत्राची मदत होते. कच्च्या मालाची हाताळणी, वाहतूक, तपासणी आणि साठवणूक इत्यादी कामाची योग्य पद्धत ठरवण्यासाठी या तंत्राचा वापर होतो. पद्धत अभ्यासामध्ये थोडक्यात सांगायचं म्हटलं तर काम करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती शोधल्या जातात. आता पद्धत का शोधली जाते तर पद्धत अशी असली पाहिजे की काम करण्याची पद्धत, उत्तम पद्धत शोधून काढली पाहिजे. उत्तम पद्धत शोधून काढणं हे एक आव्हानात्मक कार्य आहे. म्हणजे आपल्याकडं उपलब्ध असणाऱ्या कच्च्या मालाचा अपव्यय न होता त्याच्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन आपण कसं करू शकतो आणि उत्पादन वाढवण्यासाठी कच्च्या मालाची हाताळणी असेल, वाहतूक असेल, साठवणूक असेल, या सगळ्या गोष्टीसाठी योग्य पद्धतीचा अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजेच काय की एखादं म्हणजे व्यवसाय संघटनेमध्ये काम करत असताना त्या कामाची पद्धत अशी असली पाहिजे की त्या पद्धतीमध्ये कच्च्या मालाचा
कमीत कमी कच्च्या मालाचा उपयोग करून जास्तीत जास्त उत्पादन केले पाहिजे आणि कच्च्या मालाचा अपव्यय टाळला पाहिजे. याला पद्धत अभ्यास असं म्हणतात. म्हणजे चांगली गुणवत्ता आणि कमी खर्चामध्ये चांगली गुणवत्ता देणं अशी म्हणजे पद्धत कामाची पद्धत निवडताना अशी निवडली पाहिजे की याच्यामध्ये कमी खर्चामध्ये चांगली गुणवत्ता चांगली गुणवत्ता टिकवणं गरजेचं आहे. आणि हे टिकवण्यासाठी उत्तम पद्धत शोधून काढणं हे एक आव्हानात्मक कार्य आहे. आणि फ्रेडरिक टेलर असं म्हणतो की ज्या वेळेला आपण काम करतो त्यावेळेला चांगलं म्हणजे उत्कृष्ट उत्पादन कमी खर्चामध्ये कमी मालाचा अपव्यय करणं ह्याची पद्धत शोधणं म्हणजेच पद्धत अभ्यास होय. आता हालचाल अभ्यासामध्ये फ्रेडरिक विन्स्लॉ टेलरचं असं म्हणणं आहे की आवश्यक गतीचा अभ्यास म्हणजेच एखादे विशिष्ट कार्य पूर्ण करताना कर्मचाऱ्याच्या तसेच तंत्राच्या होणाऱ्या हालचालीचा अभ्यास अतिशय महत्त्वाचा आहे. यामुळे एखादं विशिष्ट काम करण्याची सर्वोत्कृष्ट पद्धत शोधून काढण्यास तसेच अनावश्यक हालचाली कमी करण्यास मदत होते. कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. या कार्याचा प्रवाह सहज विना अडथळा ठेवण्यासाठी कार्यातील काही घटक काढून टाकणे किंवा त्याचा क्रम बदलणे गरजेचे आहे का हे माहीत होण्यासाठी या तंत्राचा अभ्यास होतो. आता याच्यामध्ये हालचाल अभ्यासामध्ये काम करत असताना विनाकारण हालचाली कर्मचाऱ्याच्या कोणत्या होतात का? जर विनाकारण हालचाली होत असतील तर त्या हालचाली कमी करून आपण जास्तीत जास्त कार्यक्षमता म्हणजे आपण जास्तीत जास्त कार्य चांगल्या पद्धतीने करू शकतो. एखादा कर्मचारी काम करत असताना विनाकारण ज्या हालचालींची गरज नाही अशा हालचाली करत असतो. मग त्या हालचाली कोणत्या आहेत त्या शोधून काढणं आणि त्या अनावश्यक हालचाली टाळणं याच्यासाठी हालचालीचा अभ्यास करणं गरजेचं आहे. हालचालींचा अभ्यास केला तर विना अडथळा काम करता येतं आणि विनाकारण होणाऱ्या हालचाली टाळता येतात. त्याच्यानंतर आहे थकवा अभ्यास. साधारणपणे कर्मचाऱ्यांना काम करत असताना पुरेशी विश्रांतीची गरज असते. जादा तास नेमून दिलेले काम पूर्ण करण्यासाठी ताण आणि कामकाजाची अवघड साधनं आणि कामाच्या ठिकाणी खराब परिस्थिती या सर्वाचा परिणाम शारीरिक व मानसिक ताण म्हणजे थकवा. कर्मचाऱ्याच्या आरोग्यावर कार्यक्षमतेवर याचा विपरीत परिणाम होतो. कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी थकवा कमी करण्याच्या विविध पद्धतीचा अभ्यास अतिशय महत्त्वाचा आहे. थकवा म्हणजे एखादं कर्मचाऱ्याला काम नेमून दिल्यानंतर ते काम करत असताना त्याला थकवा किती येतो. कर्मचाऱ्याच्या मानसिक आणि शरीरावर परिणाम करणारे घटक कुठले असतात तर कामाची अवघड साधनं, कामाच्या ठिकाणची खराब परिस्थिती या सगळ्या गोष्टीचा शारीरिक व मानसिक ताण कर्मचाऱ्यांवर येतो. आणि शारीरिक आणि मानसिक ताण आल्यानंतर कर्मचाऱ्यांना थकवा येतो आणि त्याचा परिणाम त्याच्या आरोग्यावर होतो. त्याच्या आरोग्यावर परिणाम झाला तर कार्यक्षमतेवर याचा विपरीत परिणाम होतो. कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी त्यांना किती वेळानंतर थकवा येतो याचा अभ्यास केला पाहिजे आणि कामाच्या ठिकाणची परिस्थिती चांगली ठेवली पाहिजे. त्याच्यामुळं काय होईल तर कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता टिकून राहील आणि कर्मचाऱ्यांना मानसिक ताण येणार नाही, शारीरिक ताण येणार नाही आणि तो अधिक कार्यक्षमतेने काम करेल. यासाठी फ्रेडरिक विन्स्लॉ टेलर असं म्हणतो की कर्मचाऱ्यांच्या थकवाचा देखील अभ्यास केला पाहिजे. कर्मचाऱ्यांची म्हणजे व्यवसाय संघटनेमध्ये काम नेमून दिल्यानंतर कामाची पद्धत आणि कामाच्या ठिकाणची परिस्थिती अतिशय चांगली असली पाहिजे. किती वेळानंतर कर्मचाऱ्यांना थकवा येतो, त्यांना किती विश्रांती दिली पाहिजे, किती तास काम दिलं पाहिजे या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला तर कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता टिकून राहील आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होणार नाही. दुसरं आहे साधने व उपकरणांचे मानकीकरण. कामाच्या ठिकाणी केलेल्या प्रयोगाच्या परिणामांच्या आधारे टेलर यांनी साधने आणि उपकरणांच्या मानकीकरणास समर्थन दिले आहे. कामाच्या ठिकाणचे वातावरण, उत्पादनाची पद्धती प्रमाणीकरण केल्यामुळे वस्तूचा अपव्यय, उत्पादन खर्च व कामगारातील थकवा कमी करण्यास मदत होते आणि कामाची गुणवत्ता सुधारते. एफ.डब्ल्यू. टेलर असं म्हणतो की कामाच्या ठिकाणी जर आपण काम करत असताना प्रयोगाचा अभ्यास केला तर म्हणजे आपल्याला काय उत्पादन करायचं आहे, कुठलं उपकरण वापरायचं आहे आणि काय करायचं आहे याची जर आपण पद्धत शोधून काढली आणि ते मानकीकरणाचं समर्थन केलं तर कामाच्या ठिकाणचं वातावरण, उत्पादनाच्या पद्धतीचे प्रमाणीकरण केल्यामुळं म्हणजे आपल्याला किती प्रमाणामध्ये
उत्पादन नेमकं काय करायचं आहे हे ठरवल्यामुळं कर्मचाऱ्यांना काय उत्पादन करायचं आहे, त्याचं मानकीकरण काय आहे हे लक्षात येतं. त्यामुळं वस्तूचा अपव्यय कमी होतो, उत्पादनाचा खर्च व कर्मचाऱ्यातील थकवा कमी करण्यास मदत होऊन कामाची गुणवत्ता सुधारता येते. म्हणजे साधने आणि उपकरणांचे मानकीकरण, आपल्याकडे किती साधनं आहेत आणि त्या साधनातून आपल्याला काय उत्पादन करायचे हे ठरवल्यामुळं कर्मचाऱ्यांना आपण किती काम करायचं आहे, कसं करायचं आहे हे लक्षात येतं आणि त्यातून उत्कृष्ट पद्धतीची गुणवत्ता सुधारता येते किंवा उत्कृष्ट पद्धतीचं उत्पादन करता येतं. त्यानंतर पुढचं आहे वैज्ञानिक कार्यरचना. तिसरं तंत्र आहे. टेलर यांनी दिवसभरातील उचित काम निश्चित करण्यावर जोर दिला आहे. कामगारांना त्यांच्या क्षमतेपेक्षा कमी दर्जाचे काम करण्यापासून रोखण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीने कार्याची रचना करणं आवश्यक आहे. या तंत्राचा वापर करून कामगार त्यांचे कार्य प्रमाणित मानकानुसार पूर्ण करतील. त्याचबरोबर व्यवस्थापन कर्मचाऱ्यांच्या पर्याप्त वापरावर योग्य नियंत्रण ठेवू शकतो. वैज्ञानिक कार्यरचनामध्ये FW टेलर असं म्हणतो की कर्मचाऱ्यांना काम देत असताना दिवसभरातील उचित काम निश्चित करण्यावर जोर दिला पाहिजे. म्हणजे कर्मचाऱ्यांना काम देण्यासाठी त्यांनी सर्वात उत्कृष्ट काम कसं करता येईल याच्यावर जोर दिला पाहिजे. त्याच्या क्षमतेपेक्षा कमी दर्जाचं काम त्याला दिलं तर तो चांगल्या पद्धतीने काम करणार नाही. म्हणून उच्च दर्जाचं काम त्याला दिलं पाहिजे आणि हे काम करण्यापासून रोखण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीची रचना महत्त्वाची आहे. तंत्राचा वापर करून कामगार त्यांचे कार्य प्रमाणित मानकानुसार पूर्ण करतील आणि व्यवस्थापन कर्मचाऱ्याच्या पर्याप्त वापरावर नियंत्रण ठेवू शकतो. म्हणजे कर्मचाऱ्यांना काम देत असताना त्यांना त्यांच्या क्षमतेपेक्षा कमी दर्जाचं काम देण्यापासून रोखलं पाहिजे. असं जर केलं, त्यांना उच्च प्रतीचं काम दिलं तर ते अधिक चांगल्या पद्धतीने काम करतील आणि संघटनेला देखील कर्मचाऱ्यांचा पर्याप्त वापर करता येईल. चौथं आहे वैज्ञानिक निवड व प्रशिक्षण. FW टेलर असं म्हणतो की वैज्ञानिक निवड प्रक्रियेचा वापर करून व्यवस्थापन योग्य कामासाठी योग्य व्यक्तीची निवड करू शकतो. त्यासाठी व्यवस्थापनाने कार्याचे तपशील निश्चित करणं आवश्यक आहे. कर्मचाऱ्याची नेमणूक निपक्षपातीपणे पूर्वनिर्धारित मानकानुसार केली जाते. निवड झाल्यानंतर त्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी व्यवस्थापनाने त्यांना योग्य प्रशिक्षण कार्यक्रम प्रदान केले पाहिजे. FW टेलरचं असं म्हणणं आहे की कर्मचाऱ्याची निवड करताना योग्य पद्धतीने निवड केली पाहिजे, निपक्षपातीपणे निवड केली पाहिजे आणि ते निवड प्रक्रियेमध्ये योग्य कामासाठी योग्य व्यक्तीची जर निवड केली आणि ती निवड निपक्षपातीपणे केली तर निश्चितच योग्य ठिकाणी योग्य व्यक्ती नेमला जाईल. नवीन ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी जशी जशी येईल त्यानुसार जर त्यांना प्रशिक्षण दिलं तर कर्मचारी अधिक चांगल्या पद्धतीने काम करतील. म्हणून निवड आणि प्रशिक्षण या दोन गोष्टीवर भर देणं गरजेचं आहे. कर्मचाऱ्याची निवड करत असताना निपक्षपातीपणे निवड करणं, त्यांच्या मानकानुसार निवड करणं आणि निवड केलेल्या कर्मचाऱ्यांना गरजेनुसार प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. असं जर केलं तर उत्कृष्ट पद्धतीची कार्यक्षमता कर्मचारी देतील आणि चांगलं उत्पादन होऊन व्यवसाय संघटनेला त्याचा फायदा होईल. त्यानंतर पाचवा आहे कार्यात्मक संस्था. टेलर यांच्या संकल्पनेत नियोजन अंमलबजावणीपासून वेगळे केले आहे. याचा अर्थ कामाचे व्यवस्थापन व निरीक्षण करणाऱ्या व्यक्ती या भिन्न असतात. म्हणून प्रत्येक व्यक्तीचे निरीक्षण भिन्न पर्यवेक्षकांनी केले जाईल. उत्पादनाच्या विविध पैलूवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांनी एकूण 8 फोरमनची शिफारस केली आहे. त्याचे वर्गीकरण खालील प्रकारे आहे. FW टेलरचं असं म्हणणं आहे की नियोजन अंमलबजावणीपासून वेगळं असलं पाहिजे. याचा अर्थ व्यवस्थापन आणि परीक्षण करणाऱ्या ह्या व्यक्ती भिन्न असाव्यात. म्हणून प्रत्येक व्यक्तीचे निरीक्षण 2 वेगवेगळ्या पर्यवेक्षकाकडून केले जाईल. 2 वेगवेगळ्या पर्यवेक्षकाकडून प्रत्येक व्यक्तीचं निरीक्षण केलं तर त्यांच्या विविध पैलूवर निरीक्षण ठेवता येईल आणि त्यामुळं 8 फोरमनची शिफारस त्यांनी केलेली आहे. त्याचं वर्गीकरण पुढील प्रमाणे आहे बघा. नियोजन स्तरावर मार्ग कारकून एका मशीनवरून दुसऱ्या मशीनवर कसे सरकते हे सांगतो. सूचना लिपी काम पूर्ण कसे करायचे याची सूचना देतो. वेळ आणि किंमत खर्च कारकून काम पूर्ण होण्यासाठी लागणारा वेळ निर्धारित करतो. शिस्त कामगार कारखान्याच्या नियमाप्रमाणे काम करत असल्याची सुनिश्चित करते. आणि त्याच्यानंतर FW टेलर यांनी जे सांगितलेले आहे अंमलबजावणी स्तर, त्याच्यामध्ये गट प्रमुख प्रत्यक्ष काम करून घेतो. वेग प्रमुख
काम ठरवलेल्या वेळेत पूर्ण होईल याची काळजी घेतो, दुरुस्ती प्रमुख यंत्रणेची सुरक्षा आणि देखभाल हाताळतो, निरीक्षण काम पूर्वनिर्धारित मानकानुसार होण्याची निश्चिती देतो. टेलरच्या मते सर्व कार्याची नियोजन व अंमलबजावणीत योग्य विभागणी केल्यामुळं व्यवस्थापन निश्चित कर्मचाऱ्याकडनं आवश्यक कामगिरी साध्य करू शकते. त्यानंतर 6वा आहे विभेदात्मक दर वेतन योजना. विभेदात्मक दर वेतन योजनामध्ये FW टेलर असं म्हणतो, साधारण कामगारही प्रमाणित उत्पादन मिळवण्यासाठी प्रेरित होईल अशा पद्धतीचा मोबदला ठरवला पाहिजे. यासाठी टेलरने विभेदात्मक दर वेतन योजना सुचवली आहे. या योजनेनुसार प्रमाणित मानकापेक्षा जास्त काम पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना उच्च दर्जाचा प्रस्ताव दिला जातो. या उलट जर एखादा कामगार निर्धारित मानकापेक्षा कमी काम करत असेल तर अशा कामगाराला कमी दराने वेतन दिले जाते. या तंत्रामुळे कामगारांना उच्च प्रतीची कामगिरी पूर्ण करण्यासाठी व अधिक वेतन मिळवण्यासाठी प्रेरणा मिळते. विभेदात्मक दर वेतन योजना याच्यामध्ये FW टेलर असं म्हणतो, साधारण कामगारही प्रमाणित उत्पादन मिळवण्यासाठी प्रेरित होईल. म्हणजे कामगारांना जर प्रमाणित उत्पादन मिळवण्यासाठी प्रेरित करायचं असेल तर त्याचं म्हणणं आहे की तुम्ही पगार देत असताना विभेदात्मक दर वेतन ठरवलं पाहिजे. याचा अर्थ असा आहे की एखादा कर्मचारी जास्त काम करत असेल, ओव्हर टाईम करत असेल, त्याचं काम प्रामाणिकपणे करत असेल तर त्याला जास्त वेतन दिलं पाहिजे. आणि या उलट जर एखादा कर्मचारी निर्धारित मानकापेक्षा कमी काम करत असेल तर त्याचे वेतन कमी केलं पाहिजे. असं केल्यानंतर कर्मचाऱ्यांना अधिक वेतन मिळवण्यासाठी किंवा अधिक पैसे मिळवण्यासाठी जास्त काम करण्याची प्रेरणा मिळेल आणि तो अधिक चांगल्या पद्धतीने काम करेल. किंवा कमी काम करणारा कर्मचारी आपला पगार कमी होते, आपण योग्य पद्धतीने काम केलं पाहिजे ही प्रेरणा त्याला मिळेल. म्हणून जास्त पगार मिळवण्यासाठी किंवा जास्त पैसे मिळवण्यासाठी तो अधिक चांगल्या पद्धतीने काम करेल. म्हणून FW टेलर म्हणतो की विभेदात्मक दर योजना राबवली गेली पाहिजे. अशा पद्धतीने FW टेलर यांनी व्यवस्थापनाची तंत्रे मांडलेली आहेत. म्हणजे आत्तापर्यंत आपण या टॉपिकमध्ये काय काय पाहिलेलं आहे याचा जर आढावा घेतला तर आपण पहिल्यांदा व्यवस्थापनाची व्याख्या पाहिलेली आहे, व्यवस्थापनाचं महत्त्व आणि स्वरूप पाहिलं. त्याच्यानंतर आपण हेनरी फ्युएल यांची व्यवस्थापनाची 14 तत्त्व पाहिली. त्यानंतर FW टेलरचा शास्त्रीय व्यवस्थापनाचा सिद्धांत पाहिला, शास्त्रीय व्यवस्थापनाची तत्त्वे पाहिली आणि तंत्रे पाहिली. या टॉपिकमध्ये आपण या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. आता या टॉपिक संपल्यानंतर मी तुम्हाला याच्या अगोदर एक PDF पाठवलं होतं, त्याच्यामध्ये नोट्स होत्या. तुम्ही त्या सगळ्या नोट्स लिहिणं गरजेचं आहे आणि त्या नोट्स लिहून झाल्यानंतर तुम्ही स्वाध्याय सोडवणं गरजेचं आहे. तुम्ही वहीमध्ये या सगळ्या टॉपिकच्या नोट्स आणि स्वाध्याय सोडवणं गरजेचं आहे. आता उद्या जेव्हा आपली गुगल मीट होईल त्यावेळेला मी तुम्हाला हे सांगणारच आहे. आज आपण जी तंत्र पाहिलेली आहेत या तंत्रावर आपण चर्चा करणारच आहोत, परंतु पूर्ण टॉपिकवर आपण एक आढावा घेणार आहे. त्यामुळं दिलेले लेक्चर जे आहेत, तुम्हाला जे लेक्चर टाकलेले आहेत ते लेक्चर ऐकणं आणि गुगल मीट जॉईन करणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे आज आपण ज्या गोष्टी पाहिल्या, हे FW टेलर यांची व्यवस्थापनाची तंत्रे पाहत असताना आपण कोणत्या कोणत्या गोष्टी पाहिल्या, तर आपण FW टेलरची पहिलं पाहिलं ते म्हणजे कार्याभ्यासामध्ये वेळ अभ्यास, त्याच्यामध्ये पद्धत अभ्यास, हालचाल अभ्यास आणि थकवा अभ्यास. वेळ अभ्यासामध्ये किती वेळ लागतो हे पाहणं, पद्धत अभ्यासामध्ये कुठल्या पद्धतीने काम करतो, उत्कृष्ट पद्धत शोधून काढणं, हालचाली अभ्यासामध्ये विनाकारण हालचाली टाळणं आणि थकवा अभ्यासामध्ये कर्मचाऱ्यांना थकवा येणार नाही अशा पद्धतीचं काम देणं. शास्त्रीय मानकीकरणामध्ये दुसरं पाहिलं आपण, त्याच्यामध्ये कामाच्या ठिकाणी प्रयोगाचा अभ्यास करून मानकीकरण सिद्ध केलं पाहिजे. कामाच्या ठिकाणचं वातावरण योग्य पद्धतीने केलं पाहिजे आणि कर्मचाऱ्यांना थकवा येणार नाही अशा पद्धतीने काम केलं तर कामाची गुणवत्ता सुधारता येते. वैज्ञानिक कार्यरचनेमध्ये दिवसभरातील काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांना उचित काम निश्चित करून दिलं पाहिजे. त्याच्या कार्यक्षमतेपेक्षा कमी दर्जाचं काम त्याला देऊ नये. वैज्ञानिक निवड व प्रशिक्षण याच्यामध्ये योग्य कामावर योग्य व्यक्तीची निवड निपक्षपातीपणे केली पाहिजे आणि त्या कर्मचाऱ्यांना
आवश्यकतेनुसार प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण कार्यात्मक संस्था पाहिली. याच्यामध्ये 2 भिन्न व्यक्तीकडनं एखाद्या कर्मचाऱ्याचं निरीक्षण केलं पाहिजे आणि नियोजन स्तरावर त्यांना काम नेमून दिलं पाहिजे. त्याच्यामध्ये आपण 8 गोष्टी पाहिल्या. म्हणजे याच्यामध्ये काम मार्ग कारकून एका मशीनवर दुसऱ्या मशीनवर कसे सरकता येते हे सांगतो. सूचना लिपिक सूचना देतो. वेळ किंमत नियंत्रण खर्च कारकून काम पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागतो हे निश्चित करतं. शिस्त याच्यामध्ये कामगार कारखान्याच्या नियमाप्रमाणे काम करत असेल अशी शिस्त पाळतो. अंमलबजावणी स्तरावर गटप्रमुख प्रत्यक्ष काम करून घेतो. वेगप्रमुख दिलेल्या वेळेत काम पूर्ण होईल याची काळजी करतो. दुरुस्ती प्रमुख यंत्रणेची सुरक्षा आणि देखभाल करतो. आणि निरीक्षक काम पूर्ण निर्धारित मानकानुसार होण्याची ग्वाही देतो. विभेदात्मक दर योजनेमध्ये प्रत्येक कर्मचाऱ्यांना वेगवेगळे वेतन दिलं पाहिजे. जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्याच्या कामानुसार जास्त वेतन आणि कमी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा कमी वेतन. अशा पद्धतीने शास्त्रीय व्यवस्थापनाची तंत्रे मांडलेली आहेत. इथं पहिलं प्रकरण आज आपलं संपलेलं आहे. धन्यवाद.